नमस्कार प्रेक्षक हो. आजच्या एपिसोडमध्ये आपण 12 राशींपैकी सगळ्यात पहिली असलेली रास मेष रास आणि त्या मेष राशी अंतर्गत जी काही नक्षत्र येणार आहेत त्या नक्षत्रांचा आणि या मेष राशीचा विचार करणार आहोत. त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. कारण मेष रास अनेक लोकांची असते आणि ती रास असताना त्या राशीची वैशिष्ट्य काय आहेत, स्वभाव कसा असतो, यश अपयश किती मिळू शकतं, कोणत्या व्यक्तींशी यांचं पटू शकेल, इत्यादी इत्यादी प्रश्न असतात. प्रत्येकालाच आपल्या राशीबद्दल आणि नक्षत्रांबद्दल उत्सुकता असते. म्हणून आज आपण ही पहिली रास घेतोय चर्चेला, ती म्हणजे मेष रास. मेष याचा अर्थच मेंढा आणि या मेष राशीचं चिन्ह देखील मेंढाच आहे. मग पहिलाच प्रश्न आपसूक येतो, हे काय मेंढ्यासारखे असतात का? थोडे बुद्धू असतात का? आक्रमक असतात का? काय ह्या राशीची वैशिष्ट्ये आहेत? किंबहुना या राशीला येणारी नक्षत्र कोणती आहेत? त्या नक्षत्रांची वैशिष्ट्ये काय आहेत? आणि एकंदर या राशीचा आणि त्या नक्षत्रांचा त्या मेष राशीवाल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो? त्यांनी कोणती दक्षता घेतली पाहिजे? आपण हेही बघत असतो की गुरु गोचर झालाय, म्हणजे गुरु बदललाय, शनी बदललाय, राहू केतू बदललेत, 7.5 कुठल्या राशींना चालू आहे, ही सगळी ढोबळ माहिती आपल्याला वर्तमानपत्रातून, युट्यूबवरनं किंवा टीव्ही चॅनल्सवरनं मिळतच असते. आजचा दिवस कसा जाईल मेष राशीला हे आपण जाता जाता सुद्धा बघतच असतो. छान जाईल, आजचा दिवस चांगला आहे असं म्हटलं की त्या दिवसाचा आत्मविश्वास सुद्धा आपला वाढतो की आजचा माझ्यासाठी दिवस चांगला आहे. मग आता ही जी रास आहे या राशीच्या व्यक्ती कशा असतात, त्यांना कोणाशी कोणत्या बाबतीमध्ये यश येऊ शकतं, कोणत्या व्यक्तींशी चांगलं जुळतं, त्यांनी कोणती दक्षता घेणं गरजेचं आहे, या सगळ्या संदर्भामध्ये आज अधिक माहिती घेण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्रामध्ये PhD पदवी प्राप्त झालेले माननीय हेमंत शास्त्री काळे यांच्याशी अधिक चर्चा करणार आहोत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आज आपण मेष राशीबद्दल बोलणार आहोत. पहिलीच रास आहे म्हणून पहिल्या राशीपासून सुरुवात करत आहोत. मेष रास म्हणलं की मेंढा. मग या राशीचं चिन्ह मेंढाच का आहे, किंवा काय आहे मेंढा आणि मेष राशीचे व्यक्तिमत्व? मेंढ्याचे जे गुणधर्म आहेत ते जर आपण बघितले त्याच्या स्वभावाचे, तर ते सतत टक्कर देणं हा त्याचा गुण आहे. तर अंधानुकरण करणं म्हणजे एक मेंढी आपण जर बघितलं तर एका मेंढीने उडी मारली पुढं, तर त्याच मेंढीच्या मागे त्याच रस्त्याने दुसऱ्या इतर मेंढ्या पण जातील, म्हणजे अंधानुकरण करणं असा भाग होतो. किंवा टक्कर देत राहणं हा पण त्याचा सगळ्यात महत्वाचा मेंढ्याचा भाग आहे. म्हणजे त्याचा अविचारानं टक्कर देणं असं त्याला म्हणू शकतो आपण, की ते पुढं काय होणार आहे ह्याचा विचार न करता तो लढायचंय तर लढायचंय, टक्कर द्यायची तर द्यायचीच, या पद्धतीनं ते देतो. आणि हे सगळे मेंढ्याचे गुणधर्म जे आहेत ते मेष राशीच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येतील. म्हणजे मेष रास म्हणलं की टक्कर देणं. पण त्याच्याही पूर्वी मी अगोदर असं सांगेन की मुळात माणूस हा राशीवर जातो, म्हणजे त्याचा स्वभाव जो आहे तो बऱ्यापैकी राशीनुसार ठरतो आणि त्या राशीमध्ये नक्षत्र येतात, मग त्यानुसार ते व्यक्तिमत्व बनत जातं. मेंढा आपण बघतो तो काय बुद्धू आहे असं आपण म्हणतो की मेंढ्याला काही डोकं नसतं. मग असे मेष राशीवाले असतात. नाही, बुद्धू म्हणता येणार नाही त्यांना, त्या दृष्टीने तसा विचार नाहीये. पण लढण्याची प्रवृत्ती असा तो विचार आहे ऍक्च्युली. कुठे जाऊन लढत देणं म्हणजे त्यांच्याकडे अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची जी प्रवृत्ती आहे ती मेष राशीच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते. हे त्याचा गुण आहे. समस्येला सामोरं जाताना हे लोक घाबरत अजिबात नाही. ते एक घाव दोन तुकडे करायच्या तयारीतच असतात ते लगेच. मग मेष राशीचे हे स्वभाव कुठल्या ग्रहामुळे आहेत? मेष रास म्हणजे मैदानावरची रास आहे. मेष राशी कर्तृत्वान रास आहे. मेष राशी झुंजणारी रास आहे, कारण त्या राशीचा स्वामी जो आहे तो मंगळ आहे. मग आता मंगळ ग्रह मेष राशीचा राशी स्वामी आहे. मग मंगळ ग्रहाची लक्षणं काय, वैशिष्ट्य काय? मंगळ ग्रहाची जी वैशिष्ट्य किंवा स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतील तीच आपल्याला मेष राशीमध्ये दिसू. त्याची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत मंगळाची, तर मंगळ साधारणतः मगाशी मी म्हटलं की लढवया तो गुण मंगळाकडे जास्त आहे. नेतृत्व गुण आहे, आक्रमकपणा आहे, तीव्र कामवासना हे गुण आहेत त्याच्यामध्ये. हे आपल्याला मेष राशीच्या स्वभावामध्ये किंवा त्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे मेष रास आणि त्याचा स्वामी मंगळ. मंगळ चिन्ह पण मेंढा, स्वामी पण मंगळ, तो पण सेनापती, हे पण निडरपणा. त्यामुळे ही रास पराक्रमी रास म्हणायचं. पराक्रमी रास आहे, मैदानात रमणारी रास आहे. मिलिटरी, पोलीस, SRP किंवा संरक्षण क्षेत्र अशा क्षेत्रामध्ये ही माणसं आपल्याला जास्त दिसतील. मग आता हे मेष राशीची व्यक्ती जे असतात साधारणपणे आपण बघतो की रस्त्याने जाताना ओळखीचे वगैरे व्यक्ती बघतात, त्या व्यक्तींच्या हालचालीवरून, स्वभावावरून, बोलण्यावरून
आपल्याला अंदाज करता येतो का कोणत्या राशीची हो, व्यक्ती? हो. सहज तेवढा तो जर तज्ञ व्यक्ती असेल, त्याचा अभ्यास तेवढा व्यक्तिमत्वाचा त्यांनी केला असेल पुरेसा, तर तो एक 4-2 शब्दामध्ये तो ओळखू शकतो, की साधारण कुठल्या व्यक्तिमत्वाची राशी आहे. आमच्याकडे जेव्हा प्रॅक्टिस करताना पुढे येऊन एखादी व्यक्ती बसते आणि तिची बोलण्याची पद्धत बघून मनात आम्ही विचार करतो, की साधारण वृश्चिकीची स्त्री असावी, कारण बोलण्याचा टोन तसाच असतो. किंवा काही लोकं कसलाच हालचाल न करता येऊन नुसतं शांतपणे बघत बसतात. लक्षात येतं, की हा साधारण कुंभेचा माणूस आहे, अंदाज घेतोय किंवा त्याला शास्त्रीय चिकित्सा करायची, हे साधारण त्याच्या बॉडी लँग्वेज, त्याचा चेहऱ्याचा भाव किंवा बोलणं ह्या पद्धतीनं आपण ते समजू शकतो. मेष राशीमध्ये 3 नक्षत्र येतात. हो. म्हणजे कोणती नक्षत्र येतात मेष राशीच्या अंतर्गत? पहिलं नक्षत्र आहे ते अश्विनी नक्षत्र आहे. हं. अश्विनी, दुसरं भरणी आणि तिसरं कृतिका आहे. ते मात्र कृतिकेचा एक पहिला चरण जो आहे तो मेषमध्ये आलेला आहे. पण मग अश्विनी नक्षत्र आणि मेष रास हां. किंवा भरणी नक्षत्र आणि मेष रास हं. किंवा कृतिका नक्षत्र आणि मेष रास, हं. असं नक्षत्र बदललं म्हणून मग व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलतं का? हो, नक्षत्राप्रमाणे नक्षत्राचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला त्या राशीमध्ये दिसतील. साधारणतः आपण पहिल्या नक्षत्राचा विचार करूया. त्याच्यामध्ये अश्विनी नक्षत्र आहे. अश्विनी नक्षत्र म्हणजे अश्व म्हणजे घोडा. अतिशय चपळ असणारं ते व्यक्तिमत्व असणार आहे, कारण ते घोड्याचे जे गुण आहेत, अश्विनी नक्षत्राचं जर चिन्ह बघितलं आपण तर तो घोडा असं दिलेलं आहे त्यांनी. अश्व म्हणजे घोडा, अश्व म्हणजे घोडा घोडा म्हणून आणि अश्विनी. अश्विनी. मग त्या घोड्याचा जो चपळपणा आहे हं. तो आपल्याला मेष राशीच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसेल. दुसरं भरणी नक्षत्र आहे. हं. भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. आता शुक्राचे गुण कुठले आहेत? कलासक्तपणा आहे. यांना काही कलेची आवड असणं, मग ते वेगवेगळ्या पद्धतीच्या कला आहेत. थोडंसं कामासक्त असणारं हे नक्षत्र आहे. त्या पद्धतीनं त्याला कलेची आवड असेल असा त्याचा अर्थ होतो. तर ते आपल्याला विशेषतः व्यक्तिमत्वात ते दिसून येईल ह्या 2 गोष्टी. पण मग भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे आणि मेष राशीचा स्वामी मंगळ. मग शुक्र आणि मंगळ यांचं कॉम्बिनेशन व्यक्तिमत्वात दिसतं का? कसं ते संबंध कसं जोडतात? मंगळाचा आक्रमकपणा हं. आणि शुक्राचा कलासक्त सौंदर्यदृष्टी. सौंदर्य दृष्टी, कलासक्तपणा, हे गुण आपल्याला दोन्ही एकत्र केले तर तो दिसणारे गुण दिसेल. मंगळाचा आक्रमकपणा आणि शुक्राचा कलासक्तपणा म्हणजे निर्भीडपणे एखाद्या कलेविषयी बोलणं, त्या कलेला दाद देणं. अगदी ज्याला आपण म्हणतो की नाही बाबा ह्या कलेला नाही बोलायचं, पण ते माणसं त्या कलेबद्दल ठामपणे सांगतील, प्रतिक्रिया देतील, हा त्यांचा तो त्या कलेबद्दलचा निर्भीडपणा असेल. उघडपणे बाजू घेणं, उघडपणे बाजू घेणं, समर्थन करणं त्या कलेचं, हो हो. ठामपणे उभं राहणं त्यावर. समजा ज्याला आता अर्थात ती कला वाईट नाहीये, पण ज्याला आपण तमाशा म्हणतो, त्या कलेच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वसामान्य म्हणजे हातवारे करून कुणी त्याला दाद सर्वसामान्य माणूस देणार नाही, पण ते मेषेचा असेल तर तो उत्स्फूर्तपणे त्याला दाद देईल. म्हणजे मेष रास भरणी नक्षत्र असेल तर तो उत्स्फूर्त दाद देईल. त्याचा आस्वाद घेईल. हो. अच्छा, अशा अर्थाने अशा अर्थ नाही, कलासक्त आहे तो, कलासक्तपणे आणि बिनधास्तपणे. डेअरिंग आहे ते मंगळाचं. मंगळाचं डेअरिंग. दुसरीकडे ते डेअरिंग असणार नाही. वा वा. मग आता मेष रास आणि कृत्तिका नक्षत्र यांचं काय वैशिष्ट्य? मेष रास आणि कृतिका नक्षत्र, मुळात मेष रास म्हणजे मंगळ आला पहिला आणि कृतिका नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे किंवा रवी आहे. सूर्याची ती आग किंवा तो धारदारपणा त्या व्यक्तिमत्वामध्ये आणखीन दिसेल. तेजस्विता आणखीन तो दिसेल त्या व्यक्तिमत्वामध्ये. आणि त्याच्यामुळे स्पष्ट बोलणं, दुसऱ्याला लागेल असं बोलणं, ह्या गोष्टी त्या व्यक्तिमत्वात आपल्याला जास्त दिसतील. आणि हे सगळ्याचं मिळून कॉम्बिनेशन करून ती मेष रास आहे. पण मग आता धारदार बोलणं, मगाचपासून आपण ऐकतो की स्पष्ट वक्तेपणा आहे, थोडासा फटकळपणा आहे, निडरपणा आहे, हे फक्त लोकांची क्रॉस करतानाच मेष राशीकडे असतं? नाही, लोकांशी क्रॉस करताना नाही. जनरली तो स्वभाव असतो की तो घरातही त्याच पद्धतीचं त्याचं बोलणं, त्याच पद्धतीचा टोन असतो, बाहेरही त्याच पद्धतीचा टोन असतो, की जेणेकरून असा एखादा शब्द बोलण्यातनं जातो किंवा त्या बोलण्याचा वरचा आवाज की पुढच्याला ते त्या बोलण्याचा काही युग आहे किंवा त्रास होईल अशा पद्धतीचा तो टोन जातो. लागेल असं बोललं जातं. दररोज हेतू तो असतो असं नाही. हेतू नसतो, पण ती पद्धत त्या व्यक्तीची तशी असते. म्हणजे कुठेही बोला ते तसंच बोलणार तो. कारण ते मंगळ आणि कृतिका नक्षत्र दोन्ही एकत्र आल्यामुळे त्याचा टोन तसाच राहणार. कारण ते मंगळाचा निडरपणा आहे आणि कृतिका नक्षत्राची धार आहे ती बोलण्यातली. पण मग त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला याचं नुकसान निश्चित होतं. वैयक्तिक आयुष्याला नुकसान होतं, कारण पुढचा माणूस जरी तो सरळ पद्धतीने बोलला त्याचा अर्थ वेगळा घेतो किंवा कोण कसा अर्थ घेईल त्याच्यावर ते अवलंबून. दुखावलं जाणं. म्हणून ते व्यक्तिमत्व समजून घेणं, आपल्या व्यक्तिमत्वावरती काम करणं हे इथं महत्वाचं असतं. की मला साधारण माझ्या व्यक्तिमत्वामध्ये ह्या पद्धतीचं बोलणं माझं रॅश आहे किंवा काय आहे,
तर मग मला काय करावं लागेल किंवा कुठं मला तो गुण वापरता येईल, कुठं नाही वापरला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. बर, आता अजून एक प्रश्न असा की मेष राशीवाले मेंढ्या आहेत, हम्म. धडका घेत आहेत, हम्म. आक्रमक आहेत, हम्म. किंबहुना धारदार आहेत, हम्म. कृतिका नक्षत्राला हो, पेनले. हो. मग अशा व्यक्तींची मैत्री कमी जमत असेल ना लोकांची, कारण हे असे जर सारखे भांडतच असतील तर. अर्थात त्यांना त्यांच्याच स्वभावाचे मित्र आवडतात. आता मेष राशी अग्नितत्वाची रास आहे. हा. अग्नितत्वाच्या राशीला धनुराशी मैत्री चांगली होऊ शकते. हा. वृश्चिकीची मैत्री होऊ शकते, कारण स्वामी मंगळ आहे म्हणून. अर्थात ती जलतत्वाची पण स्वामी मंगळ आहे म्हणून ती होऊ शकते. सिंह राशीची मैत्री यांची होऊ शकते, कारण विचार करण्याच्या पद्धती त्यांच्या बऱ्यापैकी सेम तत्व सेम असतात त्यांची, त्यामुळे त्यांच्याशी मैत्री त्यांची होऊ शकते. समविचारी असणार. हा, त्यांना कुणीतरी कर्केचा मित्र त्यांना आवडणार नाही. बरं. हा, कारण तो त्यांच्या दृष्टीने बावळट वाटेल. त्यांना सिंहच आवडेल, कारण दोघांच्याही गप्पा साधारण त्याच संदर्भातल्या असतील, म्हणून त्यांची मैत्री चांगली होईल. म्हणजे ज्या मवाळ राशी आहेत त्यांचं फारसं ट्युनिंग नाही जमणार. मेष राशीची चिन्ह, पुन्हा मला तोच प्रश्न थोडासा सतातो की मेंढा चिन्ह आहे आणि मेंढा हुशार नसतो, मग ह्यांची शैक्षणिक प्रगती कशी असते? शैक्षणिक प्रगती दृष्टीने मेष राशीची जी क्षेत्र आहेत ती साधारणतः ज्याला म्हणता येईल आपल्याला की मैदानावरची जी गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित जास्त आहेत. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आहे, मिलिटरी आहे, SRP आहे, संरक्षणाशी संबंधित गोष्टी आहेत, डिफेन्स जो भाग येतो त्याच्याशी संबंधित आहे. ह्या सगळ्या गोष्टी मेष राशीच्या अखत्यारीत येणाऱ्या आहेत. किंवा एखादी इलेक्ट्रिकशी संबंधित आहे, अशा ठिकाणी पण मेष राशीचे व्यक्ती तिथं जातात किंवा तसा कल त्यांचा असतो. पण मग लिडरशिप हे यांचं महत्वाचं वैशिष्ट्य जर आपण म्हटलं तर मग असं म्हणता येईल की आपल्याला की बाबा मोठ्या अधिकार पदावर जर मेष राशीची व्यक्ती असेल, ती सेनापती म्हणून आपण मंगळ बघतो त्याच्याकडे, म्हणजे त्यांना दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला तेवढं आवडणार नाहीये. मग ते जर एखाद्या पदावर, म्हणजे कोणत्याही पदावर ते सुरू शकतात. अर्थात तिथलं कुठलंही क्षेत्र असेल आणि मेष राशीची व्यक्ती जर तिथं प्रमुख असेल तर निश्चित त्याला त्या गोष्टीला न्याय देण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करते. ते डिपार्टमेंट पुढे जाईल, कारण ते कर्तृत्ववान, स्पष्ट वक्तेपणा, थोडंसं ऍडमिनिस्ट्रेशन हा भाग त्यांच्याकडे आलेला असतो. कठोरपणा, स्पष्ट बोलण्याची क्षमता, हे सगळं असतं. त्याच्यामुळे ह्यांनी व्हावं तर लिडरच व्हावं. नेतृत्व गुण यांच्याकडे चांगले असतात, नसेल तर ते विकसित करतात किंवा ते होतात. नाही, शक्यतो नाहीत करत. सिंह रास, मेष रास दुसऱ्याचा सल्ला ऐकून घेऊन काम करणाऱ्या राशी नाही इथे. मेष रास आता कोणी पण लग्न तर करतच, मेष राशीचे व्यक्ती पण लग्न करतात. मग आता त्यांचं जीवन साथी त्यांनी कुठल्या राशीचा असतो? अगोदर मी तुम्हाला कोणत्याशी करायचं नाही ते सांगतो, मग राहिलेलं ते सांगतो. मेष आणि कन्या ह्या राशींचा विशेषतः मृत्यूशाळा अष्टक योग सांगितलेला आहे, त्यामुळे मेषवाल्यांनी कन्या राशी शक्यतो टाळलेली बरी पडते किंवा योग्य राहते. मग राहिल्या राशी कुठल्या? मेष राशीचं आपण जर वैशिष्ट्य बघितलं तर ती अग्नितत्वाची राशी आहे, आणि अग्नितत्वाला अग्नितत्व असेल तर त्या लेवलवर विचार करायला त्यांना बरं पडतं. मग त्या दृष्टीने त्यांना धनुरास आहे, मेषला मेष आहे आणि सिंह रास आहे, अशा 3 राशी ह्या अग्नितत्वाच्या आहेत. त्यांच्याशी असेल तर त्या लेवलवर त्यांच्या गप्पा चांगले ट्युनिंग जमू शकतात. म्हणजे पुन्हा मेष आणि सिंह, मेष आणि धनु यांच्याशी विवाह चांगला जमतो. पुन्हा माझी तीच शंका की नवरा आणि पती आणि पत्नी आहेत, ह्या पती पत्नीमध्ये दोघे जण आक्रमक आहेत, कुणीच मागे घ्यायला तयार नाहीये. मग अशा वेळेस जमतं म्हणायचं आपण? सांगतो मी तुम्हाला, हे चांगलं जमणार आहे. त्याचं कारण असं आहे की वैचारिक पातळीवर तुम्ही जाऊन विचार करा. दोघंही डिपार्टमेंटमध्ये नोकरीला आहेत, बायको पण पोलीस आहे, नवरा पण पोलीस आहे. तिथं तुम्ही दुसऱ्या गप्पा कशा होतील? तिथं त्यांना साधारण धरणं, पकडणं, हाणणं, मारणं, युद्ध, रफनेस हा त्यांच्या स्वभावात नॅचरल आहे. आणि त्या स्वभावाला पुष्टी देणारा दुसऱ्याचा स्वभाव असेल किंवा ते समजून घेणारा असेल तर त्या मोडवर ते ट्युनिंग चांगलं जमणार. अशा अर्थानं ते बघायचे त्याच्याकडे. अर्थात आपण अर्थ जसा लावू तसा आहे. एक अग्नी असेल तर कोणी म्हणेल एक जलतत्वाचं असावं, पण ते फ्रिक्वेन्सी ती विचारांची मॅच होणार नाही तिथं. मला असंच वाटलं की एक अग्नी चालू शकेल ते, पण त्या मेंटली जी फ्रिक्वेन्सी दोघांची मॅच व्हायला पाहिजे विचारांच्या पातळीवर, तिथं ती कमी जास्त होईल. व्यावहारिक दृष्टिकोनातून कदाचित कर्केची मुलगी आणि मेषेचा मुलगा असेल तर ते ठीक आहे, म्हणजे त्या कर्केच्या मुलीला तो मुलाचा सपोर्ट राहील त्या नवऱ्याचा तिच्या, त्या दृष्टिकोनातून ते ठीक आहे. पण त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्याला जी रफनेस आहे, तो त्या मुलीकडे असणार नाही.
मग तिथं ते ट्युनिंग जुळणार नाही, म्हणून ते अग्नितत्वाला अग्नितत्व अशा अर्थानं ते जमेल. दोघंही सेनापती, दोघे तू सेनापती. कमी नाही मी कमी नाही. हो हो. आणि कदाचित वादविवाद होतील, पण त्यांचा जो रफनेस आहे म्हणजे मेंटली पातळीवर जे जमणार आहे ना त्यांचं, ते उत्तम असेल. तो टोन त्यांचा उत्तम असेल. म्हणजे म्हणून ते एक सिंह, दुसरी मेषला मेष आणि तिसरं धनु. धनु बाकी राशींपेक्षा ह्यांच्याशी जास्त जमेल. अग्नितत्व आहे म्हणजे वैचारिक ती लेवल तिथं मॅच होईल. आता अजून एक गंमतशीर प्रश्न मला सुचतोय की जेव्हा आपण असं म्हणतो की मेषराश तडफदार आहे, आक्रमक आहे, हो. अग्रेसिव्ह आहे, हो. समजा त्या राशीची मुलगी हम्म. आणि दुसऱ्या मीन राशीचा मुलगा हम्म. किंवा वृषभ राशीचा मुलगा, हम्म. हे जोडी कशी असेल? ते उलट होईल ना, उलट होईल. मग ते योग्य जोडी असणार नाही. अर्थात ते म्हणजे दिसताना ते विजोड दिसेल तुम्हाला, किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टीत मुलगी पुढे होते, प्रत्येक गोष्टीत मुलगी लक्ष घालते, म्हणजे बाहेरच्या जे काही प्रश्न आहेत त्यात सुद्धा मुलगीच लक्ष घालते, हे आपल्याला त्या कुटुंबात दिसून येईल. म्हणजे सामाजिक दृष्ट्या बघताना ते योग्य होणार नाही. फार योग्य होणार नाही. आणि उलट असेल तर चालेल. उलट असेल तर ते जगाच्या दृष्टिकोनातून आहे, त्यामुळे ते चालेल, नॅचरली प्रोसेस आहे ती. मग मेष राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवतेची आराधना करावी की जेणेकरून आणखीन अनुकूलता प्राप्त? अर्थात गणपती. गणपती. गणपती म्हणजे काय, आता मेष राशीचं जर आपण बघितलं तर लढवया रास आहे ती, आणि गणांचा अधिपती म्हणजे गणपती हा संपूर्ण सेनेचा प्रमुख मानला गेलेला आहे. गणपती अंगारक आपण म्हणतो त्याची देवता मेष राशीची, तर गणपतीची उपासना त्यांनी करावी. त्याच्यासाठी म्हणून एखादा बीज मंत्र आहे का की जो केला असेल लाभदायक ठरेल? हो, ओम अंगारकाय नमः हा जप ते करू शकतात. गणपतीचं कोणतंही स्तोत्र आहे ते पण ते रोज वाचू शकतात. गणपतीचं दर्शन घेणं, गणपतीला जास्वंदीचं फुल वाहणं किंवा अर्पण करणं, काही गोड बत्ताशे वगैरे, रेवडी अशा गोष्टी अर्पण करणं, हे उपाय नित्यनेमाने केले तरी चालू शकतील. मंगळवारी विशेषतः केले तर आणखीन फलद्रूप होतील. म्हणजे ओम अंगारकाय नमः हा किती वेळा करायचा रोज? कोणताही जप साधारणतः 108 वेळा करायला आपण सांगतो. 3 मिनिटांमध्ये तो जप करून पूर्णपणे होतो. त्या प्रमाणात करू शकतो तो व्यक्ती. मेष राशीच्या व्यक्ती की ज्या आता व्यवहारामध्ये खूप यशस्वी झालेल्या आहेत, अशी कोणती उदाहरणं सांगता येतील? हो, मेष राशीचे आपल्याला उदाहरणं सांगता येतील. आपण राजकारणात जर बघितलं तर आपल्याला नितीन गडकरी साहेबांची रास मेष रास आहे, अमित शाह साहेबांची रास मेष रास आहे. ही अगदी आत्ताची लाईव्ह उदाहरणं आहेत दोन्ही पण. अतिशय कर्तृत्ववान असणारी माणसं आहेत. ज्या आता गडकरी साहेबांचं उदाहरण आपण बघितलं तर लक्षात येईल की हे रस्ते डिपार्टमेंट ते यापूर्वी कदाचित माहितीच नव्हतं लोकांना की असं काही डिपार्टमेंट आहे. गडकरी आल्यावर त्या डिपार्टमेंटला नाव प्राप्त झालं, म्हणजे त्यांनी त्या डिपार्टमेंटला नाव मिळवून दिलं. इथपर्यंत गोष्टी आहेत. मग आता जी मेष राशी आहे, आपण म्हणतो की तडफदार आहेत, अधिकारी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण जगामध्ये अनेकांची मेष राशी, कोट्यावधी लोकांची मेष राशी असणार आहे. हे सगळेच सारखे यशस्वी होताना दिसत नाहीत, किंवा सगळेच नेते पदावर गेले, लीडर झाले, नेतृत्व केले, हे दिसत नाही. मग असं का असतं? हो, मेष राशीचे लाखो करोडो माणसं आहेत. सगळ्यांनाच हे मिळेल का, सगळ्यांनाच हे प्राप्त होईल का, तर तसं नाही होणार. ते बऱ्याच जणांना आपण सांगितल्याप्रमाणे ते यशस्वी असतीलच किंवा होतीलच असं नाही. त्याचं जे कारण आहे त्याचा जर आपण विस्तृत विचार केला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाची कुंडली आहे, ज्याला आपण जन्मपत्रिका म्हणतो, जन्मकुंडली म्हणतो. त्या कुंडलीमधल्या ग्रहांची स्थिती, ग्रहांच्या दशा, महादशा ह्याच्यावरती हे खूप काही अवलंबून असतं, आणि त्यानुसार त्याच्या यशाचं प्रमाण कमी अधिक जास्त होणार आहे. हा एक महत्वाचा भाग असतो. पण दुसराही आणखीन भाग जो आहे तो म्हणजे अस्य पूर्व कर्मानुसार, म्हणजे आपण कर्मसिद्धांत मानतो, आणि त्या कर्मसिद्धांतामध्ये प्रत्येकाचं मागच्या जन्मीचं जे कर्म आहे त्याचा परिपाक म्हणजे ह्या जन्मीचं आयुष्य असतं, आणि त्याचाही परिणाम जो आहे तो चालू आयुष्यावर होत असतो. म्हणून आपल्या जन्मपत्रिकेमध्ये लिहिलेलं असतं अस्य पूर्व कर्मानुसार, म्हणजे मागच्या जन्मी मी जे काही चांगलं वाईट केलं त्याचा परिपाक म्हणून मी कुठल्या घरी, कुठल्या आई वडिलांच्या पोटी, कुठल्या राशीत जन्माला आलो, कुठल्या ग्रहांच्या स्थितीमध्ये जन्माला आलो, हे ठरलेलं आहे निश्चित, आणि त्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व बनत जातं. त्याप्रमाणे आपलं यश अपयश हे सगळं ठरतं. आता गुरुजी 2025 साल येत आहे, हो, नवीन वर्ष सुरू होत आहे. प्रत्येकाला उत्सुकता असते की आमच्यासाठी हे वर्ष कसं जाणार आहे. तर मेष राशीसाठी हे वर्ष कसं आहे? मेष राशीला 2025 खरं तर आता मार्च एप्रिल मध्ये 2-3 मोठे ग्रह जे आहेत
ते बदल करतायत. आपण खरं तर प्रत्येक महिन्याला ग्रहांचा बदल होतो. पण साधारणतः हे 2 ग्रह आहेत, गुरु आणि शनी. ह्या ग्रहांचा जर विचार केला तर ह्या ग्रहांचा परिणाम सगळ्यांच्या वरती होत असतो. तर मेष राशीवर पण होणार आहे. त्याच्यामध्ये मेष राशीला 7.5चा पहिला टप्पा आता सुरू होतोय. कधी? मार्च महिन्यामध्ये. बरं, 7.5 सुरू होते. 7.5 सुरू होती. त्यामुळे थोडीशी प्रिकॉशन त्यांनी घेतली पाहिजे. स्वभावाला कुठेतरी कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो आक्रमक जो स्वभाव आहे, नेतृत्व करण्याचा स्वभाव आहे, तो विचार करून विचारपूर्वक ते धाडस करणं योग्य ठरेल त्यांना. म्हणजे शनी तर 7.5 सुरू होते. 7.5मुळे थोडंसं ह्या लोकांना आरोग्याच्या तक्रारी विशेषतः जाणवतील. हे ह्यात महत्वाचं राहील. किंवा काही लोकांच्या आर्थिक गोष्टींना थोडीशी अडचणी निर्माण होतील. हे शक्यता ह्या 2 जास्त आहे त्याच्यामध्ये. मग मेष राशीच्या व्यक्तींचं आरोग्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मेष राशीचा आरोग्याचा जर विचार केला तर मेष रास मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा जो विषय आहे त्याच्यामध्ये डोक्यावरती पडणारी रास आहे. म्हणजे डोक्याचा जो वरचा भाग आहे तो मेष राशीमध्ये विचार केला जातो. मग डोक्याशी संबंधित असणारे जे आजार आहेत ते ह्या लोकांना जास्त करून उद्भवतात. म्हणजे काय, कानाचा, डोळ्याचा त्रास, घशाचा त्रास, मानेचा त्रास, हे त्रास विशेषतः आपल्याला याच्यामध्ये जाणवतील. त्यानंतर विशेषतः यांना जखमा होणं शरीराला, हातपाय मोडणं, हे प्रकार यांच्या बाबतीत जास्त जाणवतात. मग त्या दृष्टीने यांनी प्रिकॉशन किंवा जी काही काळजी आहे ती घेतली पाहिजे. म्हणजे या लोकांना सर्दी असणारच. मेष राशीला काही वेळेला सायनसचा प्रॉब्लेम दिसून येतो, काही क्वचित प्रसंगी. मग हे जे मेष राशीचे लोक आहेत त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल? मेष राशींचा एकंदरीत सगळ्या व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर थोडंसं त्यांनी संयमाने घेणं हे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे. कुठलाही निर्णय आहे तो एक गाव 2 तुकडे न करता विचारपूर्वक निर्णय घेऊन पुढे जाणं हे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं ठरेल. वाहनांच्या बाबतीत फार अतिरेक न करता संयमाने ते वाहन चालवणं हे पण त्यांच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे. कुणी इलेक्ट्रिक क्षेत्रात काम करत असेल नसेल तरी इलेक्ट्रिकच्या गोष्टी वापरताना त्या जाणीवपूर्वक त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन ते बघणं गरजेचं आहे की त्याच्यापासून धोका काही होणार नाही, अशा दृष्टीने विचार करून त्यांनी केला पाहिजे. शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने 2025 कसं आहे? शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने 2025 मेष राशीला जर विचार केला, मगाशी मी म्हटलं 7.5 सुरू होते, त्यामुळे थोडंसं स्पीड ह्या लोकांचं कमी होणार आहे नॅचरली. किंवा त्यांचा तो प्रयत्न करूनही फारसं त्यांना यश मिळत नाही असं दिसेल. पण त्यांनी प्रयत्न करायचे बंद करू नयेत. कदाचित ते प्रयत्न त्यांनी वाढवावेत. अशा वेळेला जसं आपण गाडी चालायला लागते तेव्हा ग्रीप वाढवतो किंवा गिअर बदलतो, तशा पद्धतीनं ते त्याच्याकडे बघावं की आपली गाडी थोडी चालायला लागली, मग आपल्याला थोडे प्रयत्न वाढवायचे, तर त्या दृष्टीने या गोष्टीकडे बघावं. 7.5 आहे म्हणून प्रयत्न करणं थांबवणं किंवा हे गोष्टी योग्य ठरत नाही. गुरुजी, खूप छान माहिती तुम्ही आता सांगितली. मेष रास आणि त्याच्या अंतर्गत येणारी अश्विनी, भरणी आणि कृत्तिका नक्षत्र. म्हणजे नक्षत्रांची पण ग्रह स्वामी ग्रह असतात. आणखीन जे राशीचं पण स्वामी ग्रह असतो. त्या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून ते व्यक्तिमत्व ठरत असतं. मेष राशीच्या प्रेक्षकांना निश्चितपणे ही माहिती उपयोगी ठरणार आहे. आताच आपण गुरुजींकडनं मेष रास आणि त्या अंतर्गत येणारं अश्विनी, भरणी आणि कृत्तिका नक्षत्राची माहिती अभ्यासली. ती माहिती जेव्हा आपण घेतली तेव्हा आपल्याला निश्चितपणे कळेल की मेष राशीची वैशिष्ट्ये काय आहेत. या संदर्भामध्ये तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील, शंका असतील, तर तुम्ही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आम्ही त्याच्यावर विचार करू. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे मिळेल. त्याहीपेक्षा अधिक जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही गुरुजींशी संपर्क करू शकता. या पुढच्या एपिसोडमध्ये आपण वृषभ रास आणि त्या अंतर्गत येणारी नक्षत्र, त्यांची वैशिष्ट्ये याबाबत गुरुजींशी चर्चा करणार आहोत. मला तुम्हाला एक आवर्जून विनंती करायची आहे की फक्त माझी रास वृषभ आहे, माझी रास मेष आहे, माझी रास कर्क आहे म्हणून तेवढंच तुम्ही बघू नका, तर सगळे एपिसोड बघा. कारण जेव्हा आपण समाजात वावरत असतो तेव्हा विविध राशींच्या व्यक्तींशी आपल्याला रोजचा व्यवहाराने डील करावं लागतं. मग जेव्हा समोरच्या राशीचं व्यक्तीची रास कोणती आहे किंवा त्यावरून आपल्याला त्यांच्या स्वभावाचा अंदाज करता येतो, वागताना आपल्या वागण्यामध्ये आवश्यक तो बदल करता येतो. म्हणून माझी रास आहे किंवा माझी रास नाही एवढ्यापुरता विचार न करता आम्ही जे 12 राशींचे एपिसोड करतो आहोत त्या प्रत्येक राशीचं विवरण आणि माहिती आपण जरूर बघावी, ऐकावी आणि त्या संदर्भामध्ये अधिक सजग राहावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आजचा एपिसोड पाहिलात त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नमस्कार.